आपलं करिअर करण्यासाठी आणि घडवण्यासाठी आपण कोणत्या जिद्दीनं काम केलं पाहिजे, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्याची ज्या अडचणी येतील त्याच्यावरती मात कशी होईल, ती कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. UPSC मधल्या टेक्निकल अडचणी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत, त्याच्यावरती मात कशी करता येईल हे बोललं गेलं. सुजित बोलताना हे बोललं की आपण सर्व वारकरी पंढरपूरच्या यात्रेसाठी आपण निघालेलो असताना काही काऱ्यांना विठ्ठल भेटला, काहींना दुरून दर्शन झालं, काहींना झालं नाही. मला वाटतं ही जी संकल्पना आहे ती मुळामध्ये आपल्या जीवनाची संकलित आहे. आपण सर्व जीवनाचे वारकरी आहोत. ह्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला कोणतं तरी ध्येय गाठायचं आहे. आपल्या वाटा वेगवेगळ्या असू शकतील, प्रत्येकाचा विठ्ठल कदाचित वेगळा असेल, परंतु त्या वाटेवरून जाताना त्या वारकऱ्यांनी कोणत्या पद्धतीने जायचं, कोणती वाट निवडायची आणि आपलं ध्येय कसं अचीव करायचं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. नदीच्या प्रवाहाबरोबर जायचं, कारण आपण आपला प्रवाह शोधायचा आणि त्याच्यावरती पुढे जाऊन आपल्याला जे ध्येय आहे ते गाठायचं हे आपल्या हातामध्ये असतं. आणि म्हणून इन्स्पिरेशन भेटल्यानंतर आणि टेक्निकल गायडन्स भेटल्यानंतर थोडंसं मला रियालिटी चेक देण्याची जबाबदारी मला सुजितनी टाकलेली आहे. त्या दृष्टिकोनातून बोलताना आपण या तरुण वयामध्ये आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते गाठत असताना येणाऱ्या अडचणी, त्या प्रोसेसेसमध्ये काय केलं पाहिजे, ते ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे आणि ते शक्य तितक्या लवकर आणि कमी वेळेत क्वालिटेटिव्ह काम करून ते आपल्याला कसं अचीव करता येईल या दृष्टीने आपण त्याच्यावरती विचारमंथन केलं पाहिजे. म्हणून मी आता विचारत असताना सांगितलं की हे सर्वजण UPSC ॲस्पिरंट आहेत, MPSC ॲस्पिरंट आहेत, का ग्रॅज्युएटपासून सर्व प्रकारच्या करिअर करण्याच्या संधी असलेले सर्व तरुण आहेत. तर मला असं सांगण्यात आलं की याच्यामध्ये सर्व प्रकारचे तरुण आहेत ज्याच्यामध्ये त्यांना करिअर घडवायचे. कदाचित ते UPSCच असेल, MPSC नसेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असू शकतील. मुळामध्ये आपण इथं जे जमलेलो आहोत, आज पुस्तकाचा उद्घाटन सोहळा, त्याच्या निमित्तानं आपल्या बरोबर होणारा संवाद आणि ह्याच्यामधून काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह घडावं या दृष्टिकोनातून आपण इथं सर्व जमलेलो आहोत. या परिक्रमाचाच एक भाग म्हणून, एक प्रोसेसचाच एक भाग म्हणून आमच्या मित्रांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते अगदी कन्साईज, ल्युसिड ज्याला म्हणू, जे कुणालाही अंडरस्टँड होईल असं, जेणेकरून त्याच्यामधून जो मेसेज द्यायचा आहे तो मेसेज सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यासाठी कुणाला पुस्तकाशिवाय इतर कोणत्या गोष्टीची आवश्यकता भासू नये, कोणत्या गायडन्सची आवश्यकता भासू नये. या सर्व गोष्टीचा उहापोहा त्याच्यामध्ये अत्यंत सुलभ भाषेमध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये नकाशा आहेत, पिक्टोरियल डायग्राम्स आहेत, त्याच्यामध्ये ब्रॅकेट्समध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी आठवण्यासाठी किंवा रिमाइंड करण्यासाठी दिलेल्या आहेत आणि फ्लो अत्यंत उत्तम आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक सहजपणे इतिहास समजेल, त्याच्यातून आपल्याला उमजेल आणि जेणेकरून आपल्याला लक्षात राहून याच्यामधून जे शिकायचं आहे ते शिकून आपण पुढे जाऊ शकू. म्हणून प्रथमतः आपल्या मित्रांचं, आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो की अशा एक चांगल्या प्रकारचं पुस्तक आपण आपल्या सर्वांच्या अभ्यासासाठी, इतिहासाच्या अभ्यासासाठी आणि महाराष्ट्र आणि भारतामधल्या मराठी तरुणांच्या योगदानासाठी हे आणलेलं आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आता राहिला स्पर्धा परीक्षा किंवा करिअर या बाबतीत आपल्याला ज्यावेळेस मार्गक्रम करायचा असतं, तर आपण ग्रॅज्युएट होत असताना किंवा 10वी नंतर विशेष करून आपण बघत असतो की 10वीला आपल्याला मेरिटमध्ये यायचं. आमच्या काळात 60% मार्क पडले, फर्स्ट क्लास आला म्हणजे जय जयकार व्हायचा. आता 99% आला तरी 1% कमी का पडला म्हणून मार भेटतो. ही आज आपली परिस्थिती झालेली आहे. आणि ज्याला 99% 10वीला भेटतात, 12वीला मात्र त्याला 99% भेटतील याची शाश्वती आज राहिलेली नाही आहे. आणि ज्याला कदाचित 10वीला 35% मार्क असतील तो कदाचित जगामधलं सर्वात चांगलं इन्व्हेन्शन सुद्धा करू शकतो. असे अनेक उदाहरण जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु आपल्याकडे अशी प्रथा पडलेली आहे की 10वीला मेरिटमध्ये आला पाहिजे, 12वीला मेरिटमध्ये आला पाहिजे, जेणेकरून मग डॉक्टर, इंजिनियर, IIT, IIMs आणि याच्यापैकी काही होता नाही आलं तर आपली पब्लिक सर्व्हिस IAS, IPS पासून PSI पर्यंत सगळ्या सर्व्हिस आहेत हे आपण एक बघतो. या दृष्टिकोनाकडून करिअरकडे आपण बघत असाल तर कृपया तो दृष्टिकोन चेंज करणं गरजेचं आहे. पेरेंट्सने चेंज करणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांनी आणि जे स्पर्धक आहेत त्यांनी सुद्धा चेंज करणं गरजेचं आहे. आतापर्यंत करिअरमध्ये काय घडलं याच्यापासून निश्चित बोध घ्या, म्हणजे इतिहासातून बोध घ्या, परंतु त्याच्यावरती आपल्या फ्युचरची आखणी संपूर्णपणे करणं हे तेवढं योग्य नाही. या स्टेजला ज्यावेळेस आपण एक ग्रॅज्युएशन स्टेजला म्हणजे 20-21 वर्षाच्या आसपास असू, त्यावेळेस आपल्याला एवढं आकलन होत असतं की आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, याच्यावरती विचारमंथन होणं जास्त गरजेचं आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणात कन्सल्टन्स करतो
की तुकाराम मुंडे आलं त्यांचं गायडन्स घेतलं, विश्वास नांगरे आले त्यांचं घेतलं, महेशजी आले त्यांचं घेतलं, किरण आला त्यांच्याकडून घेतलं, आणखी अनेक क्लासेस लावले. यांनी एक पुस्तक सांगितलं अग्निहोत्रीचं, मी दुसरं कोणतं तरी डी बसून सांगितलं, मी सगळे पुस्तक वाटले, मग मला जास्त नॉलेज भेटलं आणि म्हणून मी आता सक्सेस होणार. हा जर अप्रोच आपण ठेवत असाल तो अप्रोच अत्यंत चुकीचा आहे, तो आपण बदलला पाहिजे. आपण निश्चित विचारमंथन करा, आपल्या याच्यावरती कन्सल्टन्सी घ्या. आपल्याला खूप लोकांकडून, ज्याला आपण मराठीमध्ये ऐकावे जनाचे करावे म्हणावे, आपण खूप जणांची निश्चित सक्सेस कॅन्डिडेट बरोबर, फेलियर कॅन्डिडेट बरोबरही, परीक्षेतले फेलियर यांच्याबरोबर चर्चा केली तर आपल्याला लक्षात येईल या यशाचा मंत्र कुठं आहे. तो आपण अंडरस्टँड केला तर आपल्याला कमी कष्टामध्ये लवकर यश भेटू शकतं. याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. तो मार्ग आपल्याला अवलंबला पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला, मला जो काही मेसेज द्यायचा थोडक्यामध्ये तो हाच असेल की आपल्या इतिहासावरती अवलंबून 100% पुढचं नियोजन करू नका. आपल्या इतिहासावरती स्वतःच्या जो काही आपला अकॅडमिक करिअर ग्राफ आतापर्यंत राहिलेला आहे त्याच्यावरती निश्चित विचार करा, त्याच्यातून निश्चित शिका. आणि बाकींच्या बरोबर चर्चा केल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं हे ध्येय अगोदर ठरवा. असं होत नसेल तर आपण निश्चितच लॉंग टर्म प्रोसेसमध्ये जातो. आणि लॉंग टर्म प्रोसेसमध्ये गेल्यानंतर मग एक त्या विशेष सर्कलमध्ये आपण अडकायला गेलो, मग पहिला अटेम्प्ट, मग दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट, 7वा अटेम्प्ट, मग याच्याऐवजी मध्येच MPSC करायची का 2 अटेम्प्टची, नाही मग मध्येच एक नेट परीक्षा देऊन MA करून मी काहीतरी लेक्चरशिप करतो, मग माझं फायनान्शियल स्टॅबिलिटी येईल, मग कुटुंबावरती माझं दायित्व राहणार नाही आणि मग मी करेल. ह्या द्वंद्वामध्ये जर पडला तर आपला टाईम जो प्रेशियस आहे तो मात्र नुकसान होईल. आणि त्या टाईमचं जे नुकसान होईल ते इरेपेरेबल आपण ते नंतर करू शकणार नाही. आणि म्हणून ते जर होऊ द्यायचं नसेल तर राईट इन द बिगिनिंग आपल्याला ध्येय ठरवावं लागेल. परंतु आपलं होतं काय, आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट. आपल्यासमोर प्रश्न असतो, ग्रॅज्युएट झालं काय करायचं, नोकरी बघायची. मग नोकरीचे ऑप्शन्स काय आहेत आपल्यासमोर. मग पोस्ट ग्रॅज्युएट करून लेक्चरशिप होणं एक आहे, ग्रॅज्युएट MPSC आहे, UPSC आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन स्पर्धा परीक्षेत आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठे नोकरी लक्षात हे आहे, पार्ट टाईम जॉब आहे, वगैरे वगैरे अनेक ऑप्शन्स आहेत. पण हे माझं तात्पुरतं आहे. मग मला लॉंग टर्ममध्ये अभ्यासही करायचा आहे, पार्ट टाईम नोकरी पण करायची आहे, फायनान्शियल अडचणी पण आहेत, कुटुंब मला सपोर्ट करू शकत नाही. मग मी काय करणार, तर मला शॉर्टकट, इकडचा एक शॉर्टकट, दुसरा एक शॉर्टकट, तिसरा एक शॉर्टकट बघणार, मला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे करणार. ते करत असताना पुढे आपण करतो हे करायचं, मग कशा पद्धतीने करायचं आहे, वाय म्हणजे हाऊ, मला कशा पद्धतीने करायचं आहे. मला IAS व्हायचं आहे, येस मी ठरवलं. मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, ठरवलं. मला IPS व्हायचं आहे, ठरवलं. मला एक बिझनेसमॅन व्हायचं आहे, ठरवलं. वन्स यू डिसाईड दिट, मग पुढे म्हणतो कसं, मग त्याचा अभ्यास काही, पहिली स्टेप काय ही, दुसरी स्टेप काय ती, UPSCच्या बाबतीत पहिली काय प्रिलिम्स, दुसरी काय मेन्स, तिसरा इंटरव्ह्यू. मला बिझनेस बनवायचं आहे, मग MBA डिग्री करायची का, नाही मग नोकरी करायची का, नोकरी करू काही दिवस, मग या सेक्टरमध्ये करायचा, तो सेक्टर निवडला. त्याच्यानंतर त्या नोकरीत लागलो, मग काही जनरल मॅनेजर पण पोचलो. मग जनरल मॅनेजर पोचल्यानंतर मग मला शेवटी CEO पर्यंत जायचं. मग पार्टनर कसं होणार, CEO कसं होणार, याप्रमाणे हाऊ. आणि सरते शेवटी विचार त्याला नोकरी लागल्यानंतर आपण स्टॅबलाइज झाल्यानंतर विचार करतो, मला नेमकं काय अचीव करायचं, नोकरी करायची होती, पैसे कमावायचे होते, नाव कमावायचं होतं का दुसरं काय माझा गोल होता. मग त्यावेळेस विचारतो आपण हे सगळं एक 10 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर कोणत्या कंपनी, हे सर्व मी कशासाठी करतोय, वाय. नोकरी करतोय कशासाठी, कुटुंब आहे, व्यवस्थित घर आहे, कम्फर्टेबल लाईफ आहे, मग ह्याच्यापेक्षा वेळा मला काही करायचं आहे का, मग ही नोकरी सोडून दुसरं काही करायचं आहे का, नाही मी आता एक ब्रँड तयार केला, मला दुसरं काही करायचं आहे का, वाय. हा प्रश्न त्यावेळेस होतो. अनफॉर्च्युनेटली ही चूक आपल्या त्यावेळेस लक्षात येत नाही ज्यावेळेस आपण त्या तरुण वयात काम करत असतो. आणि तिथं जर आपण ही चूक अवॉइड केली तर आपल्यामध्ये खूप मोठा चेंज होऊ शकतो. आणि ते सांगण्यासाठी मला तुमचा काही वेळ पाहिजे, त्यासाठी मी तुमच्यासमोर आज उभा आहे. जगामधला सर्वात सक्सेसफुल माणसं जे कोणते असतील त्याच्यामध्ये अगदी महात्मा गांधी असतील, नेल्सन मंडेला असतील, अब्राहम लिंकन असतील, जवाहरलाल नेहरू असतील, क्रिकेटर सचिन तेंडुलकर असेल किंवा इतर कोणी असतील, हे त्यात अत्यंत उंचीच्या दर्जावरती जिथं कोणीही पोहोचू शकणार नाही अशा ठिकाणी का गेले आणि त्यांचा तो बेंचमार्क का झाला याचा जर आपण विचार केला तर त्यांची थिंकिंग प्रोसेस ही व्हॉट, हाऊ, वाय या प्रिन्सिपलनुसार नव्हती, म्हणून तिथपर्यंत गेले. मग यांची थिंकिंग प्रोसेस नेमकी होती कशी, तर यांची थिंकिंग प्रोसेस अगदी उलटी होती. प्रथम व्हाय, मला जे काय करायचे ते कशासाठी करायचं, आय हॅव टू डिसाईड माय सेल्फ. मला IAS बनायचं आहे तर कशासाठी, मला क्रिकेटर व्हायचं आहे तर कशासाठी, मला लीडर व्हायचं आहे तर कशासाठी, मला कलेच्या क्षेत्रात काम करायचं ते कशासाठी, आणि मग हाऊ. वाय ज्यावेळेस मी शोधतो त्यावेळेस मला खूप विचारमंथन करावं लागतं, कारण तो सर्वात टफ प्रश्न असतो आणि जनरली तो पण अवॉइड करत असतो. प्लीज डू नॉट अवॉइड दॅट क्वेश्चन. त्या प्रश्नाला बगल देऊ नका.
तो प्रश्न विचारा, गंभीरपणे विचारा. वाय? तुम्हाला काही टीचर व्हायचं असेल नो प्रॉब्लेम, तुम्हाला शेतकरी व्हायचं असेल नो प्रॉब्लेम, तुम्हाला विश्वासासारखा अगदी डॅशिंग ऑफिसर व्हायचं असेल नो प्रॉब्लेम, किंवा अगदी तुम्हाला राष्ट्रीय नेता व्हायचं असेल नो प्रॉब्लेम. पण त्याला प्रश्न हा विचारा की वाय डू यू वॉन्ट टू डू दॅट, वाय डू यू वॉन्ट टू बिकम दॅट पर्सन इन युअर करिअर. आणि हे जोपर्यंत तुम्ही डिसाईड करणार नाही तोपर्यंत तुमची त्या लेवलची कमिटमेंट तिथं असणार नाही. ती कमिटमेंट तुमच्यापर्यंत आली तर तुमचा जो गोल आहे तो अचीव करायला जास्त वेळ लागत नाही. आणि मग प्रथम तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर जे शोधायचं आहे ते वाय, कशासाठी. ते शोधल्यानंतर दुसरा प्रश्न विचारायचा हाऊ, कशा करणार आहे मी, हाऊ आम आय गोइंग टू डू दॅट, दिस वे, दॅट वे, दिस मच टाईम. ही तुम्हाला तुमची मेथडॉलॉजी हे ठरवावे लागणार आहे. मग परीक्षेच्या बाबतीत म्हणलं मी पुण्यात राहून करणार आहे का दिल्लीत राहून करणार आहे, क्लासेस लावून करणार आहे का बिदर क्लासेसचं करणार आहे. ऑल दीज क्वेश्चन्स विल कम इन हाऊ. आणि ते डिसाईड झाल्यानंतर मग हे मी डिसाईड केलं पाहिजे की काय, मग आता ती प्रत्येक स्टेप अचीव करण्यासाठी मला काय करायचं आहे, वन बाय वन. हे थोडक्यात तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सिव्हिल सर्व्हिसेसचं एक्झाम्पल घेऊन किंवा कोणत्याही सेक्टरमध्ये आपल्याला जर घ्यायचं त्याचं उदाहरण घेऊन तुम्हाला 2 मिनिटामध्ये मी समजून सांगतो की समजा तुम्हाला IAS व्हायचं किंवा IPS व्हायचं आहे, कारण आता स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोन आपण बोलत आहोत. हे तुम्ही ठरवलं की मला IAS एक भारतामधलं दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी व्हायचं, किंवा समाजामध्ये चांगला मेसेज जावा, समाजामध्ये विकास व्हावा या दृष्टिकोनात व्हायचं आहे, की मला नक्षलिझम जे आहे ते संपवायचं आहे. प्रत्येकाचा गोल त्याच्या पाठीमागचा वेगळा असू शकतो. फक्त एक गोल पब्लिक सर्व्हिसमध्ये येताना डोक्यामध्ये ठेवू नका, तो म्हणजे पैसे कमवायचा. ते ठेवून कोणताही गोल तुम्ही ठरवा की त्यासाठी पब्लिक सर्व्हिसमध्ये या. तुम्हाला जर पैसे कमवायचे तर पब्लिक सर्व्हिस नॉट द राईट फील्ड. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला बिलियन्स ऑफ डॉलर्स आपण कमवू शकतो, तेवढं टॅलेंट आपल्याकडे आहे. शेतीमध्ये कमवू शकतो का टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमवू शकतो. म्हणून तुम्हाला पब्लिक सर्व्हिस जर चूज करायची असेल तर ती का करायची आहे हा अगोदर, मग त्याच्यामधलं कोणतेही पब्लिक सर्व्हिस असेल, अगदी STI असेल, क्लर्क असेल, तर अगदी कॅबिनेट सेक्रेटरीपर्यंत असेल, कोणतेही असेल, तर ते का हा ज्यावेळेस प्रश्न विचारेल. जर तुम्हाला एखादा IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, PSI व्हायचं आहे, डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, कोणताही व्हायचं आहे, वन्स यू डिसाईड दिस की माझा पुढचा प्रश्न असेल तुम्ही कसे करणार. त्या IAS व्हायचं म्हणजे कसे करणार, कसं होणार. तर साहजिकपणे तुमच्या डोक्यात उत्तर असेल की परीक्षा देऊन होणार, परीक्षा पास होऊन होणार. बरोबर आहे? येस ऑर नो? मला उत्तर येत नाही ऐकायला. आपल्या UPSC परीक्षेमध्ये सर्वसाधारण प्रिलिमला 7 ते 10 लाख मुलं दरवर्षी अपिअर होतात. त्याच्यातले IAS IPS बघितलं तर 200 ते 300च्या दरम्यान असतात. याचा अर्थ परीक्षा देऊन सर्वजण IAS IPS होत नाही. परीक्षा सर्वजण देतात पण होत नाही. मग काय करायचं. परीक्षा शिवाय होताना नाही मान्य आहे, ते माध्यम आहे, पण परीक्षा दिल्याने होत नाही. तुम्ही म्हणा चांगला अभ्यास करून होणार, चांगला अभ्यास करूनही होत नाही. लेट मी व्हेरी क्लिअर, चांगला अभ्यास करूनच होणार नो. म्हणजे नेमकं काय करायचं. मी समजा इतिहास हा पुस्तक आणि आमच्या तिघांमधला जर धागा बघितला तर सगळ्यांचा इतिहास हा विषय होता, तिघांचा होता. आणि दुसरे विषय त्यांचे होते. माझा एक राज्यशास्त्र दुसरा विषय होता. माझा प्रायमरी राज्यशास्त्र होता, सेकंड ऑप्शन माझा हिस्ट्री होता. आता राज्यशास्त्राचं आणि इतिहासाचं नातं असं आहे, हिस्ट्री इज व्हॉट हॅज हॅपन्ड इन द पास्ट आणि पॉलिटिक्स इज द पॉसिबिलिटी ऑफ फ्युचर विच इज गोइंग टू बी हिस्ट्री टुमॉरो. याचं कोरिलेशन आहे. आणि म्हणून मला जर एखादा हिस्ट्री विषय घेऊन, पॉलिटिकल सायन्स विषय घेऊन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विषय घेऊन मला UPSC परीक्षा पास व्हायचं असेल किंवा IAS किंवा IPS जी पोस्ट पाहिजे ती घ्यायची असेल तर मी फक्त परीक्षा देऊन किंवा अभ्यास करून मी IAS IPS होईल असं जर कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे, अर्धवट आहे. अभ्यास करावा लागेल परंतु फक्त अभ्यासावरती तुम्ही होणार नाही. तुम्हाला जे लागणार आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायेस्ट मार्क्स लागणार आहेत. मार्क्सशिवाय तुम्ही परीक्षा द्याल फेल व्हाल किंवा पाहिजे तेवढे मार्क्स पडणार नाहीत. म्हणून तुमचा गोल हा परीक्षा देणं एवढा नसून परीक्षेमध्ये हायेस्ट मार्क भेटवणे हा असला पाहिजे. आणि तो जोपर्यंत तुम्ही डिसाईड करत नाही तोपर्यंत तुमचा गोल हा कदाचित नॉलेज किंवा माहिती, अभ्यास करणे, माहिती गोळा करणे, नॉलेज घेणे, प्रश्न लिहिणे, उत्तर लिहिणे इथपर्यंत राहील. हा तुमची प्रोसेस आहे. प्लीज अंडरस्टँड दॅट इज नॉट युअर गोल. तुमचा गोल हा हायेस्ट मार्क भेटवायचे. मग पुढचा प्रश्न साहजिक तुमच्यासमोर की हायेस्ट मार्क भेटवायचे म्हणजे नेमकं काय करायचं. तर त्यासाठी तुम्हाला बेस्ट पॉसिबल आन्सर तुम्हाला लिहावे लागतील. बेस्ट पॉसिबल आन्सर. उत्तरं सगळे लिहितात. मेन्स प्रिलिम परीक्षा झाल्यानंतर मेन्समध्ये सगळ्या ऑप्शनचे सगळे उत्तर लिहितात. कुणी 10 पूर्ण लागतं, कुणी 5 लावतं, कुणी एकही लावत नाही. आणि ज्यावेळेस निकाल येतो ज्याची एकही पुरवणी नसते तो टॉपर असतो. कारण तो जास्त लिहिलं म्हणजे चांगलं लिहिलं किंवा योग्य लिहिलं असा अर्थ होत नाही. आणि म्हणून जास्त म्हणजे तुम्हाला हायेस्ट मार्क भेटायचे असेल तर यू शुड नो मला हायेस्ट मार्क कसे भेटतील. आणि हायेस्ट मार्क जर भेटवायचे असतील तर मग तुम्हाला त्या परीक्षेचा अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून
सिव्हिल सर्व्हिसेस असेल किंवा कोणतीही परीक्षा असेल, प्रथमतः स्पर्धा परीक्षा ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्या स्पर्धा परीक्षेचं नेचर हे समजून घ्यावं लागेल. ती स्पर्धा परीक्षा कशासाठी घेतली जाते बघावं लागेल आणि त्याच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करावी लागेल. हे जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तुमचा वेळ वायाला जात असतो. आपण काय करतो, पहिला म्हणजे आम्ही तो अनुभवला, आम्ही सर्व त्याच्यातून गेलेलो आहोत. प्रिलिम्स पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम्स पास झालं की आपण अगदी सह्याद्रीच्या वरती टोकावरती असतो. आता माझ्या एवढा हुशार दुसरा कोणी नाही. पहिल्या अटेम्प्टमध्ये ग्रामीण भागातून आलो तरी मी पास होऊ शकतो, म्हणजे मी आता सगळं IAS होणारच याच अटेम्प्टला. जसाच मेन्सचा अभ्यास चालू होतो, मेन्सचा रिझल्ट येतो, आपण खाली आलेलो असतो आणि पुढची प्रिलिम्स आलेली असते, त्याची फेल होण्याची परत भीती असते. त्याचं कारण असतं की कदाचित प्रिलिमच्या दृष्टीने ऑब्जेक्टिव्ह ज्यावेळेस क्वेश्चन असतात आणि आपल्याकडे शाळा शिक्षण पद्धतीमध्ये घोकमपट्टी हा खूप मोठ्या प्रमाणात कदाचित त्याच्यामुळे आपण प्रिलिममध्ये पास होऊ शकू. मेन्समध्ये होईल की नाही याची गॅरंटी नाही, म्हणून प्रिलिमला स्क्रीनिंग टेस्ट असं म्हणतात. आणि मेन्समध्ये आपण जात नाही आणि मग त्या मेन्समध्ये आपण पास केलं. पहिल्या वेळेस असे उतरलेले ठीक आहे, म्हणजे मी 4 पुस्तक वाचले, आता मी 6 पुस्तक वाचणार. म्हणजे हिस्ट्रीचे मी 4च वाटले होते, एन्शियनचे आता मी 6 वाचणार. आता प्रत्येक टॉपिकवरती 1 वाचणार आणि ते वाचल्यानंतर उत्तर लिहून मग मी आणखी मार्क वाढवणार. पुढच्या वेळेस जसे 10 मार्क पडतात, 15 मार्क येतात, आपण ज्याला जिथं जायचं तिथं जात नाही. याचं कारण असं असतं की आपण जास्त पुस्तक वाचून फक्त माहिती जास्त गोळा करू शकतो, नॉलेज नाही. आणि ही परीक्षा तुमची माहिती किंवा तुमचं नॉलेज एवढं चेक करत नाही तर तुमची अबिलिटी चेक करत असतं. ती अबिलिटी तुमच्यामध्ये आहे की नाही, ज्या तुमच्याकडे नॉलेज आहे, जेवढे पुस्तक वाचलं आहे त्या अपेक्षित असलेल्या तुमच्याकडे जे काय तुटपुंज नॉलेज असेल त्याचा उपयोग तुम्ही त्या उत्तरामध्ये किती चांगल्या प्रकारे करता, जेणेकरून तुम्हाला हायेस्ट मार्क भेटू शकतील. हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत या परीक्षेचं गमक आपण निश्चित करू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला ती प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करावा लागेल. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा अभ्यास करावा लागेल. त्या अनुषंगाने टॉपिक वाईज जावं लागेल आणि त्या टॉपिकच्या प्रत्येक टॉपिकवरती अभ्यास करून मग त्या अनुषंगाने उत्तरं लिहायची प्रॅक्टिस करून बेस्ट पॉसिबल आन्सर लिहिलं तुम्हाला बेस्ट मार्क भेटू शकतील. आणि म्हणून आपला जो प्रवास NCERT पुस्तक वाचणं, प्रिलिम पास वाचणं, मेन्समध्ये जास्त पुस्तक वाचणं, मेन्समध्ये जाणं, इंटरव्ह्यू पण जाणं, परत वापस येणं, हा करण्याच्या ऐवजी मला 1100 मार्क पाहिजेत कट ऑफला मला IAS होण्यासाठी. तर 1100 मार्क भेटवण्यासाठी मला काय पाहिजे, तर माझ्या ऑप्शनमध्ये मला एवढे भेटवायचेत, माझ्या GS मध्ये एवढे भेटवायचेत, मला HA मध्ये एवढे भेटवायचेत. त्या अनुषंगाने मला प्रत्येक प्रश्न असा उत्तर द्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने जर मी अभ्यास केला तर पर्यायानं आम्हाला जे 3-4 अटेम्प्ट लागले तुम्हाला ते पहिल्या अटेम्प्टमध्ये होऊ शकतं. परंतु ती स्ट्रॅटेजी तुम्हाला त्या पद्धतीनं करावी लागेल. आणि म्हणून तुमचा वेळ वाचवायचा असेल तर त्या पद्धतीने करा. हे लक्षात ठेवा, आज मला अटेम्प्ट किती आहेत म्हणून किती एक्झॉस्ट करणार हा तो वेळ राहिलेला नाही आहे. कदाचित एक 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी एवढे करिअरचे ऑप्शन्स आपल्यासमोर नव्हते. आज जेवढे करिअरचे ऑप्शन्स आपल्यासमोर उपलब्ध आहेत 1990च्या दशकात ते नव्हते. लिबरलायझेशन झाल्यानंतर, इकॉनॉमी ओपन झाल्यानंतर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा अत्यंत चांगले ऑप्शन्स ओपन आहेत. एका सेक्टरमध्ये जर आपला यश येत नसेल तर त्याच्यावरती चिंतन वेळेवर केलं पाहिजे, त्याच्यावरती उपाय वेळेवर शोधले पाहिजेत. त्याच्या शक्य नसेल तर आपल्याला बेस्ट पॉसिबल दुसरा ऑप्शन शोधला पाहिजे. माझा तुम्हाला ॲडवाईस राहील की तुम्ही या पद्धतीने प्रोफेशनल काम करा. आपल्याला जास्तीत जास्त 2 ते 3 अटेम्प्ट द्यायचे आहेत. शक्यतोवर पहिल्याच व्हायचं, पण जर आपल्याला गरज पडली तर 2 ते 3 अटेम्प्टमध्ये आपल्याला टॉपमध्ये जायचं आणि काम करायचं आहे. नसेल तर तुम्ही सोडून देणे ह्या दृष्टिकोनातून काम करा. तुम्ही जर पंचवार्षिक योजना तयार केली तर किती पंचवार्षिक येतील आणि किती जातील याचा ताळमेळ पण आपल्याला लागणार नाही आणि आपलं करिअर बरबाद होईल. ते करू नका, त्या भ्रमात राहू नका. हे करताना जी काही प्रिपरेशन करावं लागेल त्यासाठी वेळ लागेल तो पूर्णपणे द्या. आणि म्हणून जीवनामध्ये फक्त एक स्पर्धा परीक्षा पास झालं किंवा फेल झालं म्हणून जीवनामधून पास किंवा फेल झाला असं समजता आपण प्रत्येक गोष्टीतून लर्निंग केलं पाहिजे. म्हणून जसं सुजित बोलला की आपण सर्व वारकरी आहोत, आपला कुठेतरी विठ्ठल आपला जो काय कोणताही असेल, विठ्ठल याचा अर्थ तुमचं ध्येय मी म्हणतो, ते ध्येय गाठायचं असेल, ते सर्वात महत्त्वाचं ध्येय जर काय असेल तर सॅटिस्फॅक्शन हे आहे. ॲट द एंड ऑफ द डे मला सॅटिस्फॅक्शन झालं की मी आनंद झालो, येस मला आजच्या दिवसाचं सार्थक झालं. एवढी वेळ मला संध्याकाळी झोपताना आली पाहिजे. आणि ती जर वेळ दररोज येत असेल तर त्याच्या एवढा दुसरा चांगला माणूस किंवा प्राणी असू शकत नाही. त्या सॅटिस्फॅक्शनसाठी काम करा, त्या सॅटिस्फॅक्शनसाठी अभ्यास करा. आईवडिलांना IAS व्हायचं म्हणून सांगितलं म्हणून करू नका. तुम्ही जर त्याच्यात हॅपी नसाल तर तुम्ही नका. तुम्हाला जर हॅपीनेस इंजिनिअरिंग वाटतोय इंजिनिअरिंगमध्ये करा. तुम्हाला जर हॅपीनेस टीचरमध्ये वाटतोय त्याच्यामध्ये करा, पण बी द बेस्ट. आपल्या सर्वांचं ध्येय एकच आहे, पुढचे पावलं टाकणं हे नाही आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये जो कोणतं सेक्टर मी निवडेल त्याच्यामध्ये मी लीडर असेल. आणि तुमचं आणि आमचं आणि विशेष करून आम्ही जे इकडे बसतो या सर्वांचं सर्वात महत्त्वाचं ध्येय काय आहे तर आमचे फॉलोअर्स क्रिएट करणं हे आमचं ध्येय कधीच असू शकत नाही. असं जर गांधीजींनी म्हटलं असतं, असं जर नेहरूंनी भेटलं असतं तर आज आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर फॉलोअर्स तयार केले असते. दे क्रिएटेड लीडर्स. आणि लीडरची सर्वात मोठी क्वालिटी जर कोणती असेल तो क्रिएट लीडर्स इन ईच वन ऑफ यू. म्हणून तुमचं आणि माझं ध्येय या समाजामधल्या प्रत्येक घटकामध्ये लीडर्सशिप प्रोव्हाइड करणंच म्हणजेच लीडर तयार करणं हे आहे. ते जर आपण करू शकलो तर कोणत्या क्षेत्रामध्ये आपण उंच भरारी घेऊ शकतो,
जीवन सार्थकी लागू शकतं, या दृष्टिकोनातून काम करा. हे करत असताना अडचणी अनेक येतील. म्हणून मी या बॅकग्राऊंडचा आहे, या कास्टचा आहे, या रिलिजनचा आहे, मला फायनान्शियल बॅकअप नाही म्हणून मला ह्या अडचणी येतात, हे जर कोणी म्हणत असेल तर साफ चुकीचं आहे. आपला अप्रोच बदला. तुमच्या पास्टवर तुमचं फ्युचर ठरू शकत नाही, तुमच्या प्रेझेंटवरती तुमचं डेफिनेटली फ्युचर ठरतं. मी थिंकिंग कसा करतो याच्यावरती तुमचं भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणून आपण आज जे दिसतो, आज जे बोलतो, हे रिफ्लेक्शन पास्टचं आहे. आणि पुढं कसं राहणार आहे, आजची थॉट प्रोसेस आहे, त्याच्यावर पुढचा फ्युचर डिसाईड होणार आहे. आज आपल्यासमोर कोणी बोलत असताना किंवा आपण ज्यांना आदर्श मानतो असे कोणते व्यक्तिमत्व असताना आपण असं सांगतो की हा IASचा मुलगा आहे म्हणून खूप हुशार आहे, हा मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून अत्यंत त्याला नोकरी चांगलीच भेटणार, किंवा तो पॉलिटिशियन होणार किंवा डॉक्टर होणार. का तो डॉक्टरचा मुलगा आहे. अधिकाऱ्यांची मुलं अधिकारी होणार, ते अत्यंत वर्गामध्ये पहिलाच राहणार. हे एक आपला सर्वसाधारण बघण्याचा दृष्टिकोन असतो. हा दृष्टिकोन का असतो याच्यामध्ये आपण काल जात नाही. आपण असं बघतो का की तुकाराम मुंडे आहे, यांचा मुलगा आहे म्हणजे शाळेमध्ये पहिलाच आला पाहिजे आणि तो हुशारच असला पाहिजे कारण तुकाराम मुंडे हुशार आहेत. असं जर जीन्सच्याद्वारे असतं तर कदाचित आईन्स्टाईनचे आतापर्यंत भरपूर आईन्स्टाईन झाले असते. तसं होत नाही. ते का होत नाही तर मुळामध्ये जी एक पर्सनॅलिटी प्रत्येकाची असते ती युनिक असते. ती युनिक कशी असते तर कॉलेजमध्ये तुम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना की आपण बघतो एखादा मुलगा एकदम चांगले कपडे घालून घेतो, त्याच्याकडे नेहमी बघता म्हणतो की हा टिपटॉप राहतो. एखाद्याची बाईक अत्यंत चांगली असते, त्याची बाईककडे बघितलं की अगदी नवीन वाटतं, 10 वर्ष जुने असले तरी वाटतं. एखादी मुलगी अगदी सुंदर असते, तिचे केस चांगले असतात, नाही केस असावेत ते माधुरी दीक्षित सारखे. हे का? त्याचं कारण असं आहे की एक ऍक्टिव्हिटी आपण ज्यावेळेस करतो ती एक ऍक्टिव्हिटी न राहता काही दिवसामध्ये ती आपली सवय होऊन जाते. इट बिकम्स हॅबिट. ही कुठून येते तर पहिली तुमच्या डोक्यात थॉट प्रोसेस चालू होते. प्रत्येक जणाकडे शूज असेल किंवा चप्पल असेल, ते पायात घातलेले असेल आणि 2 मित्र असतील, एकाच दिवशी 2 शूजच्या पेअर घेतल्या असतील, 10 दिवसानंतर बघितल्यानंतर एक लक्षात येतं, एक जसा त्याचा चांगला वाटतो, दुसऱ्यावरती 1 महिना किंवा 2 महिने असं वाटतं. का? एकाने त्याला टापटीपणे साफसूफ ठेवलं आहे, दुसरा त्याच्याकडे साफसफाई करत नाही. हॅबिट, सवय. ही सवय तुमच्या थिंकिंगमध्ये येते. आणि म्हणून जे सक्सेसफुल कॅन्डिडेट माणसं आहेत त्यांना त्या सवयी जडत असतात आणि त्या सवयी घडवल्या जात असतात. म्हणून ती प्रोसेस तुमच्या थिंकिंगमुळे चालू करा की मला ही सवय लावायची. कशाची? मला सवय लावायची चांगल्या थॉट्सची, मला सवय लावायची चांगल्या ॲक्शन्सची, कार्यवाहीची. एक सवय झाली टिपटॉप राहण्याची, दुसरी प्रामाणिकपणे काम करण्याची, तिसरा वेळेवर अभ्यास करण्याची, चौथा रिझल्ट ओरिएंटेड करण्याची. 1, 2, 3, 4, 10 ह्या ज्या सवयी तुम्ही राहा, या सगळ्या आपल्या जीवनाच्या डे टू डे लाईफमध्ये त्याच्या सवयी वाढत जातात. तो तुमचा स्वभाव बनतो. इट बिकम्स युअर नेचर. आणि म्हणून तुम्ही एखाद्या आईकडे गेला की तिला तुम्ही बघा, तुमच्या एका मित्राची आई असेल, एखाद्याकडे गेलं ती गेलं की पहिलं जेवायला बसवते, ती सवय. आणि आपण म्हणतो गेलं की तिथं खावंच लागतं कारण सवय ते सोडतच नाही. इट इज युअर नेचर. आणि हे नेचर तुमचं ॲक्युम्युलेटेड जे असतात, सवयी असतात, त्याचा भाग असतो. आणि ते सवय तुमच्या थॉट प्रोसेसचा भाग असतो. म्हणून तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल, तुमची प्रोसेस सक्सेसफुल थॉटपासून झाली पाहिजे, सक्सेसफुल हॅबिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि हॅबिटला तुमची सक्सेस ही सवय बनवावं लागेल. ही जर सवय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बनवू शकला तर जगामधला कोणताही फोर्स तुमच्या करिअरला हरवू शकत नाही. आणि म्हणून जिंकायची सवय लावा. ज्या कोणत्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये जिंकायची सवय लावा. ही जिंकायची सवय जर तुम्ही स्वतःला लावली तर स्वतः जिंकाल, कुटुंब जिंकेल, कुटुंब जिंकलं समाज जिंकेल, आणि समाज जिंकला तर हा माझा भारत देश जिंकेल. आणि म्हणून तुमच्याकडून मला हीच अपेक्षा आहे. स्पर्धा परीक्षात पास होणार, सक्सेस होणार नाही होणार हे तुमच्या सवयीवर अवलंबून आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाची सवय तुम्हाला जी लावा लागेल तर एक माणूस म्हणून मला जिंकायची सवय लावा. ती जर आपण सवय लावू शकलो तर मला वाटतं तुमच्या करिअरमध्ये छोट्या छोट्या अडचणी तुम्ही कधीही मात करू शकता. त्या दृष्टिकोनातून पावलं उचला, त्या दृष्टिकोनातून विजयी व्हा. या सर्वांसाठी तुमच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि ह्या विजयी सवयी लावाल अशी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.